सज्जन श्रोते हो, निशिदिनी या आपल्या नवीन निरूपण मालिकेत आतापर्यंत आपण 25, 26, 27 या 3 दिवसात 3 निरूपणे पाहिली आणि आता आजचं पुढचं चौथं निरूपण पाहूया. या चौथ्या निरूपणाचं शीर्षक आहे कशी असते ही देवाची दिव्यत्वाची अनुभूती. कशी असते ही देवाची दिव्यत्वाची अनुभूती. श्रोते सज्जनो, ध्यानात असा चिंतनात असा निशिदिनी या निरूपण मालेत आतापर्यंत आपण 3 निरूपणे पाहिली. निरूपण 1, सर्व संसार देवाचा आहे, त्याला देवाचाच समजून जीवन जगणे म्हणजे संसारातील परमार्थ. तर त्याला व्यक्तिगत संसार समजणे म्हणजे परमार्थातील संसार. निरूपण 2, मानव हा दैवी संसाराचा केवळ विश्वस्त रखवाला आहे. निरूपण 3, अन्न वस्त्र निवारा देणाऱ्या समृद्ध अवनीचे तिच्या वातावरण पर्यावरणाचे जर सचोटीने रक्षण संगोपन मानवाने म्हणजेच विश्वस्ताने केले तर सर्व मानवांचे तथा सर्व निसर्ग व पशुपक्षादी जीवांचेही मंगल अशा या विश्वस्त मानवाकडून झाल्याने तो सदाशिव सदोदित पवित्र निरंजन कल्याणकारी शंकर असल्याची, त्रिदेवांचाही देव महादेव असल्याची साक्षात्कारी अनुभूती त्याला येऊ शकेल. या 3ऱ्या निरूपणात समृद्ध अवनीचे व तिच्यावर नांदणाऱ्या समृद्ध जीवनाचे काव्यात्म वर्णन आहे. आता प्रत्यक्ष सदाशिवाची अनुभूती कशी येते हे आजच्या या निरूपणात ऐका. कशी असते ही देवाची दिव्यत्वाची अनुभूती. वास्तवात विराट ब्रह्मचेतनेच्या अत्यंत अल्पांशाने हे सगुण साकार विश्व उदयास आले आहे. दिव म्हणजे प्रकाश, देव दीप्ती. दिव प्रकाश, देव दीप्ती यांनाच कर्ता भावात म्हणजे दिव किंवा प्रकाश, देव दीप्ती म्हणजे उजेड यांनाच कर्ता भावात म्हणजे या साऱ्यांनाच काहीतरी जेव्हा ते खास करत असतात अशा भावात म्हणजे कर्ता भावात देव म्हणतात. दिव प्रकाश, देव दीप्ती यांनाच कर्ता भावात देव म्हणतात. सारांश, प्रकाशातून निर्मिती होते तेव्हा त्या प्रकाशकाला सगुण साकारात जीव जगताची निर्मिती करणाऱ्या व त्या जगाचे नियमन करणाऱ्याला देव असे म्हणतात. हा देव त्याच्या कर्तव्यात म्हणजे सृजन, स्थिती, लय म्हणजे जनरेशन, ऑपरेशन व डिझॉल्वेशन मध्ये इतका दंग असतो की देव म्हणून केवळ एक दैवी क्रिया म्हणजे डिव्हाइन ऍक्ट किंवा डिव्हाइन ऍक्टिव्हिटी चालू असते. म्हणजे उत्पत्ती, स्थिती, निर्मिती जेव्हा देव करतो तेव्हा तो एवढा उन्मनी भावात असतो किंवा हा असा दिव्य प्रकाश इतका काही ज्याला आपण म्हणतो स्वच्छंदी असतो की त्याच्याद्वारे उत्पत्ती, स्थिती, लय, जनरेशन, ऑपरेशन, डिझॉल्वेशन चालू आहे याचं त्याला भानच नसतो. देव म्हणून त्याला ना शरीर, ना मन, ना भाव. तर असा हा जो निर्मितीचा प्रकाश देव आहे त्याला शरीर म्हणावं तर शरीर नाही, मन म्हणावं तर मन नाही, भाव म्हणावं तर भाव नाही. फक्त हा प्रकाश केवळ असणे आणि केवळ असण्यातूनच अनाहूतरित्या म्हणजे कोणीही न सांगता किंवा कोणीही असं कर तसं कर न म्हणताही अशा या प्रकाश देवातून अनाहूतरित्या म्हणजे अवचितपणे आकस्मिकरित्या चालणारे चक्राकार सृजन, स्थिती, लय हेच त्याचे सगुण साकारातले एकूणात समजून घ्यावयाचे अस्तित्वाचे सार. परत ऐका. हा प्रकाश देव ही ब्रह्मचेतना केवळ असते मात्र, परंतु तिच्या केवळ असण्यातूनच उत्पत्ती, स्थिती, लय, जनरेशन, ऑपरेशन आणि अर्थातच लय होत असतो. आणि इतकंच नव्हे तर लय झाल्यानंतर पुन्हा रिजनरेशन म्हणजे पुनरुत्पत्ती, पुनर्स्थिती, पुनर्लय असं हे चक्र, अनंताचं चक्र या चक्राकार पद्धतीने चालवणारा हा जो प्रकाश देव आहे, ही जी ब्रह्मचेतना आहे ती अत्यंत स्वाभाविकरित्या विनासायास हे तिच्याद्वारे घडत असतो.
आणि हे जे घडत आहे त्याचं त्या देवाला भानही नसतं. म्हणजे एका वेगळ्या अर्थाने हा उत्पत्ती स्थिती आणि लय करणारा GOD जनरेशन ऑपरेशन आणि डिझॉल्वेशन करणारा हा जो देव आहे, उत्पत्ती स्थिती लय करणारा हा जो देव आहे, तो देव अक्षरशः उन्मनी भावात असताना त्याच्याद्वारे त्याच्या केवळ असण्याने हे सर्व उत्पत्ती स्थिती लय पुनरुत्पत्ती पुनर्स्थिती पुनर्लय हे अनंताचे अनंत रसचक्र केवळ त्या प्रकाश देवाच्या उन्मनी भावातच चालू असते. त्यालाही माहित नसते काय होत आहे, परंतु जे काय होत आहे ते केवळ आणि केवळ त्याने निर्मिलेल्या उत्क्रांत मानवाच्या ससंवेद्य शक्तीद्वारे त्या उत्क्रांत मानवाला कळतं. आणि तो उत्क्रांत मानव जसा आता तुम्हाला सांगत आहे तसं सांगतो की हा प्रकाश रूपी देव अत्यंत सहज व्हावे, उत्पत्ती स्थिती लय हे अनंताचं रथचक्र अनंतपणे अव्याहतपणे चालवत असतो. तर असा हा सृजन स्थिती लय असं सगुण साकारातले सतत जे अनंत चक्र आहे ते जो चालवतो त्याला हे माहित नसतं, परंतु हे उत्पत्ती स्थिती लयाचं सतत चालणारं चक्र हेच तर वास्तवात सगुण साकाराचे सार आहे. हे जे सगुण साकार विश्व दिसतं, हा जो दैवी संसार दिसतो, तर हा दैवी संसार अनादि अनंततेने जसाच्या तसा चालू आहे. उत्पत्ती स्थिती लय हे पुनरावर्तन सतत चालू आहे. हे उत्क्रांत मानवाला त्याच्या ससंवेद्य आत्मशक्तीने जाणता येते आणि हे ससंवेद्य आत्मशक्तीने उत्पत्ती स्थिती लयाचे सगुण साकार चक्र अनंततेने चालवणारा हा जो देव आहे त्या देवालाच महादेव म्हणजे उत्पत्तीचा देव, स्थितीचा देव आणि लयाचा देव असा हा खरा एकमेव सदाशिव आहे. जरी उत्पत्तीचं काम करताना या देवाला ब्रह्म म्हणत असले, स्थितीचं काम करताना या देवाला विष्णू म्हणत असले आणि लयाचं काम करताना या देवाला जरी महादेव म्हणत असले, तरी उत्पत्ती स्थिती लय ज्याला म्हणतात जनरेशन ऑपरेशन अँड डिझॉल्वेशन म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश अशी जरी ही त्रिनिटी म्हणजे त्रिदेव जरी असले तरी प्रत्यक्षात हे त्रिदेव म्हणून एकच प्रकाश देव आहे. आणि त्याला सदाशिव म्हणजे अत्यंत निरंजन प्रकाश, अत्यंत निर्मितीक्षम प्रकाश आणि अत्यंत कल्याणकारी प्रकाश अशा अर्थी ब्रह्मा विष्णू महेश या जरी तीन देवता असल्या तरी उत्पत्ती स्थिती लयाचं काम तीन देवता करतात असं म्हटलं असलं तरी सुद्धा हे तीन देव मिळून शेवटी एकच देवांचा देव सदाशिव सदोदित निरंजन आहे, पवित्र आहे असा हा जो देव असतो तो देव ज्ञानी माणसाच्या लक्षात येतं की हाच देव सर्व अस्तित्वाच्या मुळाशी आहे. म्हणजे सगुण साकाराच्या आणि निर्गुण निराकाराच्या मुळाशी जो देव आहे तो ब्रह्मा विष्णू महेशांचा एक देव सदाशिव शंकर कल्याण करणारा असा तो देव आहे. हे ज्ञानी माणसाच्या लक्षात येतो. आणि एकदा का हे लक्षात आले तर अर्थात हे ब्रह्मा विष्णू महेश ही सुद्धा रूपकात्मक मान्य आहे. सदाशिव सुद्धा या संपूर्ण निर्माण करणाऱ्याला रूपक पद्धतीने दिलेलं नाव आहे. परंतु ब्रह्मा विष्णू महेश सदाशिव ही जरी नावं गेली तरी प्रत्यक्षात उत्पत्ती स्थिती लय हे अनंताचं रथचक्र कोणी ना कोणी जो चालवत असतो त्या देवालाच दिव म्हणजे देव प्रकाश किंवा दिव्यत्व अशा अर्थी एकूणात त्याला सदाशिव शंकर असे म्हटलेले आहे, लक्षात घ्या. आणि हे जरी रूपकात्मक सदाशिवत्व असलं तरी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये या गोष्टी घडत असतात. सदाशिव कल्याणकारी शंकरोती ती शंकरा असं हे भावरूप निर्मात्याचं चित्रण असलं तरी प्रत्यक्ष जीवनात ते नावाला महत्व नसून ते जे कार्य आहे त्याला महत्व आहे. आणि हे कार्य कसं चालतं हे ज्याला कळलं त्याला तो सदाशिव कळतो. आणि सदाशिव ज्याला कळतो त्याला हेही कळतं की ज्या अर्थी मला सदाशिव कळला त्या अर्थी मी आणि सदाशिव खऱ्या अर्थाने एकच आहोत. त्या अर्थी तो आणि मी सोहम एकच आहे. त्या अर्थी तत् आणि त्वम
तत्वमसी अशा अर्थाने सर्व काही मानवच आहे हे जेव्हा कळेल तेव्हा आपणाला उपनिषदातील महावाक्याचा तत्वमसी अयम आत्मा या वचनांचा खराखुरा अर्थ अनुभवास येईल. आणि अर्थ अनुभवास येणे याचा अर्थच त्या अर्थातून सर्व जे निष्पन्न होतं ते तुम्हाला गद्य रूपाने पद्य रूपाने जाणीव रूपाने कळणं. आता हे जाणीव रूपाने कसं कळतं आणि जाणीव रूपाने हा जो आपल्याला जाणवलेला ससंवेद्य देव असतो तोच आत्मा आहे, तोच सदाशिव आहे, हे कसं ओळखायचं तर ते आता या काव्यातून पहा. आता लक्षात आलंच आहे आपल्या की उत्पत्ती स्थिती लय सतत चालवणारा जो देव तो सदाशिव. तरी उत्पत्ती स्थिती लयाचे तीन वेगवेगळ्या देवता मानल्या असल्या ब्रह्मा विष्णू महेश तरी तिन्ही मिळून एकच देव आहे. तो ब्रह्माचा अखिल ब्रह्माचा नियंता नियमन करणारा ईशन. ईशन म्हणजे ईशन म्हणजे नियंत्रण करणे आणि जो नियंत्रण करतो त्याला ईश्वर म्हणतात. म्हणून हा जो महेश्वर म्हणजे या महीचा या पृथ्वीचा देव महेश्वर सदाशिव शंकर आहे हे आपल्या कसं लक्षात येतं जाणीवेने ज्ञानाने ते पहा. आणि अशी जर आपली जाणीव ससंवेद्य शक्ती विकसित झाली तर निश्चितच अशी विकसित ससंवेद्य शक्ती असलेला माणूस हा निश्चितच स्वतःच सदाशिव असतो. कारण मी जे नाही ते मला समजू शकणार नाही आणि मला जे समजतं ते मी असलोच पाहिजे असा त्याच्या मागील तर्क आहे. तर बघा आता हर हर शंकर माझा से तो सांभाळी तो प्रतिपाळी मी त्याचा से हर हर शंकर माझा से नीलाकाशी नील सागरी नील कंठवसे हर शंकर माझा से मेघवृष्टी दंग नर्तनी मयूर पंखी वसे नटेश्वर माझा से हर हर शंकर माझा से ध्यान मग्न जो सदालीन जो सृष्टी करता सृष्टी धरता तैसा हरता से हर हर शंकर माझा से कीर्तन भजनी आशुतोष जो सदा शिवन शुभंकर जो सर्वांतरी जो वसे हर हर शंकर माझा से तो सांभाळी तो प्रतिपाळी मी त्याचा से हर हर शंकर माझा से. तर हा निर्मिती स्थिती लयाचा चैतन्य देव सर्वांतरी म्हणजे सर्वांच्या हृदयात विराजमान झालेला असून तोच सर्व जनिता सर्व निर्माण करणारा सर्व रक्षण करता सर्व लय करता आणि अर्थातच हे चक्र पुन्हा पुन्हा आवर्तनात ठेवणारा सदावर्तनी देव असतो. हे त्याचे सदावर्तन चक्र पूर्ण उन्मनी भावात चालू असते. म्हणून म्हटलेलं आहे ध्यान मग्न जो सदालीन जो. हे त्याचे सदावर्तन चक्र पूर्ण उन्मनी भावात चालू असते. हे सारे सहज वर्तन असते. असा सहज वर्तनी सहज व्हावी उन्मनी देवच मी तूपणा अतीत असल्याने मी आणि तू या द्वंद्वाच्या पलीकडे असल्याने जो द्वंद्वाच्या पलीकडे आहे जो त्रिपुटीच्या पलीकडे आहे जो सर्वांच्या पार पलीकडे आहे अशा सर्वांपासून एकदम ज्याला आपण म्हणतो विरळा जगा वेगळा आगळा वेगळा असा हा जो सर्वांच्या पलीकडे देव असतो त्याला सदा शिव सदादित पुनित असलेला निरंजन निखळ असा देव म्हणतात. म्हणून सदाशिव हा देव निरंजन आहे म्हणजे अत्यंत पवित्र आहे पुनित आहे निखळ ज्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं
खलत्व वाईटपणा म्हणजे भेसळ नाही असा हा चैतन्यदेव सदाशिव आहे. आता याची सत्यत्वाने जाणीव ज्याला होते, याची सत्यत्वाने ज्याला जाणीव होते, त्याच्यातूनच त्याचं वर्तन आणि त्याचं क्रियाकर्म याबाबतचं वर्णन येणं उघड आहे. म्हणून हा सदाशिव ज्याला भावला त्याच्या भावातूनच सदाशिव पद्य रूपाने बाहेर आला. म्हणून लक्षात घ्या, सर्वसाधारण आपण म्हणतो स्वामी स्वरूपानंद माझे गुरु, इथेच आपण थांबतो. इथे थोडं वेगळं आहे. तो सांभाळी तो प्रतिपाळी मी त्याचा असे. नुसतं हर हर शंकर माझा असे म्हटलेलं नाही, नुसतं स्वामी स्वरूपानंद माझं असं म्हटलेलं नाही. जेव्हा आपण म्हणतो स्वामी स्वरूपानंद माझे, ते माझे म्हणतो, तेव्हा जर तुम्हाला खात्री असेल तर लगेच तुम्ही म्हटलं पाहिजे मी त्यांचा. स्वामी माझे मी त्यांचा, ही खात्री म्हणजेच द्वैत नसल्याचं लक्षण. म्हणून या काव्यामध्ये वैशिष्ट्य आहे की ध्रुपदात जे म्हटलेलं आहे, हर हर शंकर माझा असे, तो सांभाळी तो प्रतिपाळी मी त्याचा असे. शंकर माझा आहे म्हणून अर्थ झालं. शंकर माझा आहे म्हणजे माझ्या बाजून फक्त मी त्याला आपला मानतो असं झालं. पण जेव्हा तो माझा आहे म्हणतो तेव्हा आतून शंकर वेगळ्या भाषेने सांगतो. जेव्हा मी म्हणतो शंकराला तू माझा आहेस, तेव्हा आतला माझा शंकर बोलतो मी तुझा आहे. म्हणून नुसते गुरु आपले असून चालत नाहीत, आपण गुरूंचा आहोत असं गुरुने ग्वाही दिली पाहिजे. नुसता देव माझा आहे असं नव्हे, देवाने ग्वाही दिली पाहिजे की देव तुझा आहे बाबा. म्हणून हर हर शंकर माझा असे, तो सांभाळी तो प्रतिपाळी मी त्याचा असे. ही फार वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे, लक्षात ठेवा. शंकर माझा असे मी त्याचा असे म्हणजे नुसता देव माझा नाही तर मी सुद्धा देवाचा. म्हणून देव माझा मी देवाचा, या दोन्ही काव्य पाकळ्या जेव्हा जन्माला येतात तेव्हा खऱ्या अर्थाने अद्वैताचं काव्य तयार होतं. म्हणून हर हर शंकर माझा असे, तो सांभाळी तो प्रतिपाळी मी त्याचा असे. म्हणून देव माझा मी देवाचा अशी जेव्हा अनुभूती येते तेव्हा निश्चितच मी आणि देव असं काही उरतच नाही, फक्त देवत्वच उरतं. म्हणून एकदा तत् आणि त्वम एक झाले की तत् आणि त्वम एक झालेलं तत्वम म्हणजे विश्वाच्या मुळाशी असलेलं प्रिन्सिपल उरतं. म्हणून तत्वमसी या वेदवाक्याचा खरा अर्थ असा आहे, तत् म्हणजे ते आणि त्वम म्हणजे तू, हे दोन्ही एक आहेत असं जेव्हा असतं तेव्हा विश्वाच्या मुळाशी जे असतं त्याला तत्व म्हणतात. तत्व याचा अर्थ तत् आणि त्वम याच अभेद रूप म्हणजे तत्वम. म्हणून विश्वाच्या मुळाशी तत्वम आहे हे ओळखण्यासाठी तत् आणि त्वम हे दोन दिसणारे भाग एकत्र म्हणून तत्वम आहेत हे समजलं. सहा आणि अहम हे दोन दिसणारे भाग शुभम आहेत असं समजलं की वेदवचनांचा निश्चित अर्थ करतो. म्हणून ही जी वेदवचन आहेत ज्याला इंग्रजीमध्ये वर्डिक्ट म्हणतात म्हणजे अंतिम शब्द, त्यातील तत्वमसी हे चार वेदवचनातील सर्वात महत्वाचं वचन असे अर्थ आहे की तत् आणि त्वम मिळून जे तत्व होतं ते तत्वच या संपूर्ण अस्तित्वाच्या मुळाशी आहे. म्हणून हर हर शंकर माझा असे, तो सांभाळी तो प्रतिपाळी मी त्याचा असे. म्हणून देव माझा मी देवाचा असं म्हटलं की देव आणि मी गेलो फक्त दिव्यत्व, फक्त आत्मप्रकाश उरला, यालाच तत्वम म्हणतात. तर असा हा सदाशिव निरंजन निखळ पुनित पवित्र असणारा जो देव आहे त्या देवाचा मी आहे आणि मी आणि देव माझा आहे हे पूर्णपणे उलगडल्यानंतर हे काव्य जन्माला आलेलं आहे. आणि हे जर आपल्या लक्षात आलं तर ध्यानमग्न जो सदालीन जो सृष्टी करता सृष्टी धरता तैसा हरता असे हर हर शंकर माझा असे, हे जर विश्वस्त म्हणून आपल्या लक्षात आलं तर देव आणि विश्वस्त, देव आणि साधक हे मुळात एकत्रपणे भक्त आहेत. तत् आणि त्वम यांचं भक्तत्व म्हणजेच तत्वम, लक्षात ठेवा. तर हे जे तत्व आहे विश्वाच्या मुळाशी केवळ आणि केवळ अद्वैत तत्व आहे.
आणि या अद्वैतातूनच ते भासमान द्वैत निर्माण होतं आणि ते भासमान द्वैत पुन्हा पुन्हा निर्माण होतं. याचं कारण एवढंच आहे की या तत्वातील, या चैतन्यातील प्रत्येक बिंदू आणि बिंदू हा सर्जनशील आहे. म्हणजे चैतन्य हे सृजन करणारं असतं. चैतन्य हे केलेलं सृजन काही काळ स्थित करणारं असतं आणि चैतन्य हे सृजन नंतर स्थिती आणि या सृजन आणि स्थितीतून पूर्ण वैश्विक आनंद प्राप्त करून दिल्यानंतर मग हा जो जीव असतो तो परत लयाला जातो आणि जीवच परत सदाशिव म्हणून विश्वाच्या मुळाशी उरतो. नंतर त्या सदाशिवातील अजून एक बिंदू बाहेर येतो जीव म्हणून, तो सदाशिव म्हणतो. थोडक्यात म्हणजे चैतन्यातील प्रत्येक बिंदू आणि बिंदू सच्चित आनंदाचा अनुभव घ्यावा म्हणून या पृथ्वीवरती सजीव रूपाने, मानव रूपाने आलेला असतो. म्हणून सज्जनो समजून घ्या, आपला जन्म केवळ आणि केवळ सच्चित आनंदाचं ज्ञान घेण्यासाठी आहे. जान का मतलब जानना, म्हणजे देहाचा किंवा जिवंतपणाचा अर्थच, जिवंतपणा म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, चैतन्य म्हणजे काय हे समजून घेणे. ज्ञान का मतलब जानना याचा अर्थ ज्ञान हाच केवळ आणि केवळ माणसाचा काय असू शकतो, अंतिम हेतू असू शकतो. म्हणजे शुद्ध ज्ञान जाणण्यासाठीच मानव म्हणून आपण या जगात आलेलो आहोत. याची सत्यत्वाने जाणीव ज्याला होत असते तो आपले अवनीरूपी ठेव्याचे जतन पूर्ण विश्वासाने अन्य कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता करत असतो. म्हणून एकदा का आपण या अन्न वस्त्र निवारा देणाऱ्या अवनीचे, या भूमंडळाचे विश्वस्त आहोत हे आपल्या लक्षात आलं आणि विश्वस्ताने हे भूमंडळ आपल्या अत्यंत शुद्ध आणि पवित्र वागणुकीने जर कायमस्वरूपी आनंदात ठेवायचा प्रयत्न केला तर हा आनंद ज्या सदाशिवाने निर्माण केला आणि हा आनंद राखण्याची जबाबदारी ज्या विश्वस्ताला दिली त्या विश्वस्ताने आपल्या अचूक आणि योग्य वर्तनाने हे पृथ्वीचं नंदनवन शाबूत ठेवायचं आहे. आणि असं जर आपण हे नंद ठेवलो तर आणि तरच विश्वस्त म्हणून आपण न राहता आपणच हे सर्व निर्माण करणारे सदाशिव अत्यंत पवित्र तत्व आहोत याची अनुभूती आपणाला येऊ शकेल. म्हणून सत्यत्वाने जो विश्वस्त असतो तोच, म्हणून सत्यत्वाने जो विश्वस्त असतो तोच म्हणजे खऱ्याखुऱ्या अर्थाने जो विश्वस्त असतो तोच विश्वरूप विश्वात्मक देव शुभंकर सदाशिव असतो हे निश्चित समजावे. हीच ती पवित्र विश्वस्ताची भूमिका सुख बनवणाऱ्या दैवी संसार नीट पार पाडणाऱ्या माणसाची विश्वस्ताची दिव्यानुभूती, सदाशिवानुभूती. तर आपण ही या दैवी संसाराचे विश्वस्त आहोत हे समजून अत्यंत चोख वर्तन ठेवलं तर असा चोख विश्वस्त हाच विश्वदेव, हाच सदाशिव असल्याची अनुभूती आपणालाही आपल्या हृदयात निशिदिनी घेता येईल. आणि खऱ्या अर्थाने निशिदिनी हे जे आपलं निरूपणाचं मुख्य शीर्षक आहे त्याचा अर्थ आपल्याला रोज अनुभवता येईल. आणि असा निशिदिनीचा अनुभव रोज घेण्यासाठी आतापर्यंत आपण ही 4 निरूपण ऐकली. उद्याच्या निरूपणात जे काही येईल त्यासाठी अतिशय उत्सुक असा. आणि आतापर्यंत हे जे सदाशिवानुभूती हे जे निरूपण आलेलं आहे तिथे दैवी संसाराचा माणूस हा विश्वस्त आहे आणि दैवी संसाराचा माणूस हा विश्वस्त असताना ते पृथ्वीचं नंदनवन सांगणारा एक काव्याचा अनुभव 3ऱ्या निरूपणात दिलेला आहे. आणि हे पृथ्वीचं नंदनवन अत्यंत विश्वासाने जो सांभाळतो त्या विश्वस्ताला हा महादेव शंकर, हर हर शंकर माझा असे तो सांभाळी तो प्रतिपाळी मी त्याचा असे, या पद्धतीने हा महादेव शंकर सदाशिव कसा त्याला अनुभूती देतो की बाबा रे तू आणि मी एकच आहोत. जेव्हा तू म्हणतोस शंकर माझा असे तेव्हा शंकर म्हणतो मी सुद्धा म्हणतो माझ्या बाजून. जेव्हा भक्त जेव्हा विश्वस्त म्हणतो हर हर शंकर माझा असे
तेव्हा या विश्वस्ताच्या हृदयातील आत्मा उलट्या बाजून बोलतो, मी त्याचा असे. आत्मा बोलतो म्हणजे हृदयातील शंकर बोलतो, मी त्याचा असे. आणि ते बोलणारा नारायण म्हणतो, शंकर माझा असे. म्हणून हर हर शंकर माझा असे असं जेव्हा विश्वस्त बोलतो, तेव्हा त्या विश्वस्ताच्या हृदयात अत्यंत विश्वासपूर्वक बैठक घालून असलेला आत्मा म्हणतो, मी त्याचा असे. म्हणून विश्वस्त शंकराला माझा समजतो आणि शंकर त्या विश्वस्ताला माझा समजतो. म्हणून हर हर शंकर माझा असे, तो सांभाळी तो प्रतिपाळी मी त्याचा असे. तेव्हा देव माझा मी देवाचा असा जेव्हा अनुभव येतो, तेव्हा खऱ्या अर्थाने या दैवी संसाराचा विश्वस्त माणूस स्वतःच देव असतो, त्याची अनुभूती त्याला आपल्या हृदयात घेता येते. असतो हे जे सांगितलं जातं ते समजावून घेऊन जर नीट चिंतनात राहिलात तर त्याची अनुभूती सुद्धा तुम्हाला येऊ शकेल. आपल्याला आलेली अनुभूती गद्यात असो पद्यात असो, शक्यतो त्याचं टिपण करून ठेवा, लिहून ठेवा. पुढे पुढे गद्याचंच पद्य होतं, पुढे पुढे गद्याचंच, जे आपण गद्य म्हणजे वृक्ष म्हणतो, पण पुढे पुढे हे जे गद्य असतं ते पोएटिक प्रोज म्हणजे ललित म्हणून, म्हणजे जे गद्य वृक्ष असतो ते पुढे लालित्यपूर्ण गद्य होतं. आणि हळूहळू गद्याचं लालित्यपूर्ण गद्य झालं की त्याच्यातूनच ललिता म्हणजे पार्वती प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने सरस्वती म्हणून खरं खरं उत्तम पद्यही लिहिलं जातं. म्हणून गद्य, ललित गद्य, लालित्य, ललिता आणि उत्तम पद्य असा सरस्वतीचा प्रवाह असतो. हे ध्यानात घ्या. आणि त्याच याला आपण म्हणतो एकवटलेल्या भावाने सदाशिव, ललिता, सरस्वती ही देवांची वेगवेगळी नावं असली तरी तत्व म्हणून एकच आहे. आणि त्या एकाच तत्वातून गद्य आलंय, पद्य आले, माधुर्य आले, करुणा आले, सर्व दैवी गुण एकाच तत्वातून आले. हे जर आपण मनामध्ये स्थिर करायचा, दृढ करायचा, बुद्धींच्या पेशीमध्ये पकडायचा जर सामर्थ्यपूर्ण प्रयत्न केला तर निश्चितच तुम्हाला तुम्हीच सदाशिव असल्याची अनुभूती येईल. आणि विश्वस्ताला विश्वस्त म्हणून आपण कर्तव्य बजावताना धन्य झालो असं वाटेल. आणि त्याच्यातून आत्मा अहम म्हणून बोलेल, धन्योहम 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 म्हणून आत्मा सुद्धा म्हणेल की असं विश्वस्ताला ज्ञान झालं. मग त्या विश्वस्तातल्या हृदयातला आत्मा बोलेल की बाबा रे विश्वस्ता, तू तुझ्या भक्तीने मला धन्य केलंस, धन्योहम धन्योहम धन्योहम. तर देव तुम्हाला धन्यवाद देतो याचा अनुभव घ्या. अस्तु. आज इथेच थांबतो. शुभ सुप्रभात.